एका नेत्याने आपल्या मुलाच्या लग्नात पाहुण्यांना शरबत कमी पडू नये म्हणून विहिरीत साखरेचे पोते टाकून शरबत बनवले. 1,18,000 माणसांना जेव घातले, तेही एकाच दिवशी एकाच मंडपात. हे प्रकरण जगभर पोहोचले. अमेरिकन वृत्तपत्रांनी याची दखल घेतली. बीबीसी लंडनने सुद्धा ही बातमी छापली. इंदिरा गांधींनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. पण यामुळे एका नेत्याचे राजकारण कायमचे बदलले. तर काय होते हे प्रकरण आणि त्यांनी त्या नेत्यावर काय परिणाम झाला हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. साल होते 1972. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे दुष्काळाने थैमान घातले होते. पाऊस नाही, पीक नाही, पाणी नाही. गावागावात जनावरे चारा मिळत नाही म्हणून जनावरांना दुसऱ्या जिल्ह्यात हकवली जात होती. माणसे रोजगाराच्या शोधात शहराकडे पळत होती. सरकारी धान्य गोदामे रिकामी झाली होती. अशा या भीषण काळात महाराष्ट्रातील एक सत्ताधारी नेते मात्र एका वेगळ्याच कामात गुंतले होते. त्यांच्या मुलाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. त्या नेत्याचे नाव होते शंकरराव मोहिते पाटील. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज हे शंकरराव मोहिते पाटील यांचे गाव. पण त्यांची ताकद केवळ एका गावापुरती नव्हती. ते सहकारी साखर कारखान्याचे जनक मानले जात होते. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख होती. राज्याच्या राजकारणात त्यांचे वजन होते. काँग्रेसमध्ये त्यांचा दरारा होता. त्यांचा मुलगा विजयसिंग मोहिते पाटील यांचे लग्न ठरले होते आणि त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने मोहिते पाटलांनी ऐतिहासिक लक्ष भोजनालयाचं नियोजन केले होते. हा विवाह सोहळा सामान्य लग्नासारखा नव्हता. 1,18,000 माणसे एकाच दिवशी एकाच ठिकाणी जेवून तृप्त होऊन गेली. लक्ष भोजन हे नाव त्यांनीच दिले होते सोहळ्याला आणि त्यांचे प्रमाण जगाने पाहिले. उन्हाची काहिली होती. जूनचा महिना, तापमान कडाडत होतं. पाहुण्यांना थंडगार सरबत द्यायचे होते म्हणून विहिरीमध्ये, थेट विहिरीमध्ये साखरेची पोती आणि बर्फाच्या लाद्या टाकण्यात आल्या. लोक म्हणतात त्या सरबताचा स्वाद अजूनही जुन्या माणसांच्या आठवणीत घर करून आहे. पण या सोहळ्याने आणि लक्ष भोजनने त्यांची राजकीय करदूत धोक्यात आणली. दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पोहोचली. एकीकडे लाखो माणसे उपासी आणि दुसरीकडे लोकांना जेव घालण्याची भव्य मेजवानी. विरोधकांनी आगीत तेल घातले, पत्रकारांनी प्रश्न विचारले, समाज सुधारकांनी आवाज उठवला. हे नैतिक आहे का? हा राजकीय दिखावा आहे का? श्रीमंती बेशीरपणे मिरवण्याचा हा प्रकार आहे का? या प्रश्नांचे उत्तर द्यायला स्वतः शंकरराव मोहिते पाटील पुढे आले. ते म्हणाले, हे सर्व ग्रामीण जनता आपुलकीने आली होती. त्यांना जेव घालणे हा माझा धर्म आहे. मी माझ्या माणसांना उपाशी परत पाठवणार नाही. पण राजकारण नेहमी भावनांवर चालत नाही. तेथे समीकरणे असतात आणि ती समीकरणे बिघडत चालली होती. बातमी दिल्लीत पोहोचली आणि स्वतः इंदिरा गांधींनी या प्रकरणाची दखल घेतली. नेमकं त्याच वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी होत्या. काँग्रेस उमेदवारी यादी जाहीर केली आणि त्या शंकरराव मोहिते पाटलांचं नाव नव्हतं. महाराष्ट्राचे भीष्माचारी अशी ओळख असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी प्रयत्न केला. त्यांनी मध्यस्थी केली, पण इंदिराजींचा निर्णय बदलला नाही. लक्ष भोजनाने जे राजकीय वादळ निर्माण केले त्याची किंमत शंकरराव मोहिते पाटलांना मोजावी लागली. त्यांच्या मतदारसंघातून चंगोजीराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते बिनविरोध निवडून आले. पण शंकरराव ते राजकीय वनवासात गेले. एकेकाळी सत्तेच्या केंद्रस्थानी असलेला हा नेता या एका निर्णयामुळे बाहेर फेकला गेला. पण एक गोष्ट मान्य करायला हवी, या लक्ष भोजनाने तेव्हा सगळ्यांना थक्क केले होते. बीबीसी लंडनने या सोहळ्याची बातमी दिली. अमेरिकेतील वृत्तपत्रांवर यावर लेख लिहिले. एका देशात एकाच ठिकाणी एकाच वेळी 1 लाखाहून अधिक लोकांना जेव घालण्याचा हा एक मोठा विक्रम आहे, असं आंतरराष्ट्रीय माध्यमांनी नमूद केले. या प्रकरणाचा थेट शेवट काय झाला तर विजयसिंग मोहिते पाटील ज्यांच्या लग्नात हे सारे घडले ते पुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. शंकरराव मोहिते पाटील यांचा सहकार क्षेत्रातील वारसा मात्र आजही जिवंत आहे. पण ते लक्ष भोजन ते एक प्रश्न मागे ठेवून गेले. दुष्काळात उत्सव चुकीचा आहे का, की आपल्या माणसांना एकत्र आणून जेव घालणं चुकीचे आहे का? राजकारणात नेत्यांनी जनतेच्या भावनेप्रमाणे वागावे की सत्तेच्या समीकरणाप्रमाणे? याचं उत्तर प्रत्येक जण वेगवेगळे देईल. पण एक मात्र खरे, 1972च्या उन्हाळ्यात अकोलच्या त्या विहिरीत साखर आणि बर्फाच्या लाद्या टाकल्या गेल्या आणि त्या सर्वदाची चव राजकारणाच्या इतिहासात कायमची मुरली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.